नमस्कार, वेलकम टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. आपण पाहतो की फेडरेशनच्या माध्यमातून अनेक लोक महाराष्ट्रामधून निर्यात आणि आयात हे विषय शिकत आहेत आणि आपले प्रोडक्ट निर्यात कसे करायचे हे शिकून ते करतही आहेत. आज आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत. आपण आज नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये खेडगाव या गावामध्ये आहोत. आपण बघतोय की द्राक्षाच्या बागेमध्ये आपण आहोत. द्राक्षाचा सीझन आता ऑलमोस्ट संपत आला आहे, पण काही लोकांकडे अजूनही द्राक्ष बाकी आहेत. आता आपल्याला माहिती की रशियाचाही सध्याचा प्रॉब्लेम जो झाला आहे वॉरचा, त्यामुळं काही कन्साइनमेंट रशियाचे थांबले होते. त्यामुळे काही लोकांना नवीन मार्केट एक्सप्लोर करण्याची पण गरज भासते आहे. तर असेच आमचे एक फेडरेशनचे असोसिएट स्टुडंट सुशीलजी आहेत इथे आज आपल्याबरोबर. ते आपल्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ह्या शेतामध्ये ते किती त्यांच्याकडे द्राक्ष आहेत, किती गेलेत, किती राहिलेत, ह्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. सुशीलजी, तुमच्याबद्दल आम्हाला सांगा. तुमचं नाव, गाव, काय करता तुम्ही? नमस्कार, मी सुशील किरण शेटे, राहणार खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आम्ही शेतकरी आहोत. आमच्या वडिलांपासून ही शेती आम्ही सांभाळत आहोत. आणि आमच्याकडे आता थॉम्सन व्हरायटी होती. बरं. तर ही आम्ही एक्सपोर्ट आमचा युरोप आणि रशियासाठी मेजर जास्त होतं, पण रशियाचा क्रायसिस असल्यामुळं मर्सिन पोर्टवरून कंटेनर पाठवण्याचं मॅनेजमेंट आम्हाला होत नव्हती. तर दुबई आम्हाला एक इझी ॲक्सेस वाटला आणि थँक्स टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन की ज्यांनी आम्हाला हे दुबईचं प्रॅक्टिकल मार्केट तिथं नेऊन सगळं दाखवलं आणि आज आम्ही तो कंटेनर इथून डिस्पॅच करतोय. वी आर हॅपी विथ देअर थँक्यू परफॉर्मन्स. तर मला सांगा की आता तुमच्याकडे किती क्षेत्र आहे? आमच्याकडे इथं 22 एकर क्षेत्र आहे. 22 एकर क्षेत्र आहे. कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत ग्रेप्सच्या? आमच्याकडे क्रिम्सन आणि थॉम्सनच आहे आता. बरं. आता ही बघतो आपण, ही थॉम्सन आहे. आणि आता ही कुठल्या मार्केटला जास्त चालते? ही मोस्ट प्रोबेबली युरोप मार्केटला जास्त चालते, नेदरलँड आणि युके साइड. तुमचे ह्या वर्षी किती कंटेनर? आमचे 5 कंटेनर ऑलरेडी डिस्पॅच झालेले. कुठल्या कंट्रीला? रशियासाठी. रशियामध्ये गेले तुम्ही. बरं. मग आता तुम्ही किती आपल्याकडे माल अजून शिल्लक? आता सीझन संपत आला जवळजवळ. आता किती माल शिल्लक आहे साधारण? 300 क्विंटल, म्हणजे 2 कंटेनरचं माल शिल्लक आहे. आता तुम्ही ह्या 22 एकरामध्ये जे बघतो आपण, कसं एकरी किती टनाचं उत्पादन निघतं? कधी काही ठिकाणी 6 टन निघतं, काही ठिकाणी 9 टन निघतं. बरं. त्यातला किती माल एक्सपोर्ट? 100% एक्सपोर्टच्या हिशोबानेच मी या फिगर्स करता. मग आता तुम्ही म्हणजे हे खूप मोठं काम आहे बेसिकली, की बाग पण लावायच्या आणि उत्पादन पण करायचं, निरीक्षण उत्पादन करायचं. हे सगळ्यांना जमत नाही. म्हणजे द्राक्षवाले तर भरपूर आहेत, पण सगळ्यांचे द्राक्ष एक्सपोर्ट होत नाही. मग त्यामध्ये तुमचं असं वेगळं काय टेक्निक तुम्ही वापरता, काय तुम्ही करता की जेणेकरून तुमचे द्राक्ष एक्सपोर्ट होतात? नाही, आम्ही फक्त रेसिड्यू मॉनिटरिंगची मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. आणि आमच्या वडिलांपासूनच ही सगळे आंघोळणीचं आम्हाला त्यांनी वळण लावण्याचा प्रयत्न शिकवलेलं सगळं काही आणि माहिती बॅकग्राऊंड तुमच्याकडे आहे. मग रेसिड्यू फ्री जे आहे लागतं जे, ते कसं मॅनेज करता तुम्ही? काय करता? रिसर्च सेंटरचे RMP येतं, ॲनेक्चर 5 येतं, सीझनच्या आधीच येतं. दे आर डुईंग व्हेरी वेल. आणि काही कन्सल्टन्सी फर्म पण आहेत की त्या औषधांच्या सिक्वेन्स सांगतात. आणि ही एक अगदी तुम्ही नाशिकमध्ये नॉर्मल प्रॅक्टिस पद्धत आहे. बरोबर, हेच महत्त्वाचं आहे. कारण इथून पुढे आपल्याला माहिती पाहिजे की जगामध्ये कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्सला मागणी आहे. आता इथून पुढे लोक ग्लोबल गॅप मागणारे, फूड प्रोसेसिंग असेल तर BRC मागणार आहेत ना, रेसिड्यू फ्री मागणार आहेत, नॅचरल ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मागणार आहेत. तर भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी, आता ग्रेप एक खूप मोठं प्रोडक्ट आहे भारतातलं, की जे आणि त्यात महाराष्ट्राचं की कॅश क्रॉप आहे आणि खूप चांगला पैसा याच्या निर्यातीमधनं महाराष्ट्राला मिळतो. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्याचा अवेअरनेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं सर्वांचं काम आहे. तर मग आता तुम्हाला ह्या जे आता कंटेनर बाकी आहेत, आता ह्याच्यामध्ये तुम्ही बोललात की आता रशियाचं थोडंसं क्रायसिस झालं, त्यामुळे तुम्ही मार्केट नवीन शोधताय. मग तुम्ही फेडरेशनकडे येऊन तुम्ही आता आपल्या दुबईच्या कंपनीमध्ये तुम्ही तिकडे मार्केट बघितलं, आमच्या पार्टनरला भेटलात. मग काय वाटलं तुम्हाला? काय अनुभव होता तिकडचा तुमचा? तुमच्यासारखी लोक आधीच भेटायला पाहिजे होती. 10 वर्ष आधी जर भेटले असते तर कदाचित अजूनही आमची परिस्थिती अजून जास्त चांगली असते. नाही, बरोबर आहे की कसं होतं की ह्या फील्डमध्ये जे आम्ही बघतो की काही एक्सपोर्टर आहेत किंवा काही आहेत, तर ते आहेत, काम चांगलं करतात, पण ते लोकांना माहिती देत नाही. याच्यात काही लोक असे सांगायचे, जेवढ्या ठिकाणी आम्ही गेलो ते काय आमचं इम्प्रॉपर नॉलेज म्हणा का काय म्हणा, पण दुबईत फसवलं जातं, दुबईत फसवणुकीचे चान्सेस जास्ती आणि तिथं विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे सगळे प्रश्न तयार होते. बरोबर. मी मागच्या वर्षी पण बऱ्याच लोकांना फोन केले, त्यांच्याशी PO घेतले, त्यांच्या MOU मिळवले त्यांचे, पण प्रॅक्टिकली मला ते एक्सप्लोर नाही करता आलं. कारण सब्जेक्ट टू ट्रस्ट. आणि जर आता इथं जर तुम्ही क्लिअर सांगू राहिले आम्हाला का नाही हे लोक पैसे, मार्केट फ्लक्च्युएशन दॅट इज अ डिफरंट थिंग. पण हे जर आज पैसे आपल्याला जर शुअर आहे तर मी तर म्हणतो प्रत्येक शेतकऱ्यांनी हे मार्केट भाव जास्त त्याचा भाजीपाला तिथे नेऊनच विकावा. बरोबर आहे ना. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यात मोठा फॅक्टर
जर निर्याती आणि आयातीच्या व्यवसायामध्ये असेल तर तो ट्रस्ट असतो. बाकी तर सगळं रॉकेट सायन्स सगळं नाही आहे. काही बाबा डॉक्युमेंट्स आहेत, हे आहे ते आहे, सिस्टम आहे, सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असते. पण ते ट्रस्टेड माणसं मिळणं आणि जे पार्टनर आपले आहेत, म्हणजे आता आपण एक्सपोर्टर आहोत, तर जे इम्पोर्टर आहेत हे ट्रस्टवर्दी पाहिजे आणि ते ट्रान्सपरंटली काम करणारे पाहिजे. तर या क्षेत्रामध्ये असे कमी लोक आहेत. दुबईचं मार्केट तुम्ही जे बोलता, लोकांचा अनुभव तोच आहे की लोकांना तिथले अनेक अडचणी येतात पेमेंट्समध्ये, कारण लोकांना पुढं काय होतं हे माहीत नाही. म्हणजे अजूनही मी सांगतो की आपला शेतकरी बांधाच्या बाहेर नाही आहे. त्यांना बांधाच्या बाहेर काय होतं माहीत नाही, त्यांना माहीत पण करून घ्यायचं नसतं. पण मग हीच आपली चूक होते. आपल्याला मार्केटच्या बांधाच्या बाहेर गेलं पाहिजे. इथलं मार्केट बाबा व्यापारी घेतात तर ते कोणाला विकतात, मग एक्सपोर्टर घेतात तर ते कसं पॅकिंग करतात, एक्सपोर्टर कोणाला माल विकतात, पुढे इम्पोर्टर कोण आहे आणि इम्पोर्टर सुद्धा काय करतो, कसं काम करतो हे आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे. कारण आपल्याला आपण त्याला माल देणार आहे आणि तो आपल्याला पैसे देणार आहे, तो आपला पार्टनर आहे. तर त्याचं बिझनेस मॉडेल जर आपल्याला माहिती नसेल तर आपण तसे स्ट्रॉंग निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही पण खूप केअरफुली आणि खूप कमी काम करतो, पण आम्ही सिलेक्टेडच काम करतो बाबा की जिथं आम्हाला वाटतं की ॲश्युरन्स बाबा हे पार्ट्या चांगल्या आहेत, की हे लोक चांगले आहेत, त्यांचं नाव चांगलं आहे, यांनी अनुभव आमचे चांगले आहेत, तेच आम्ही लोकांना रिकमेंड करतो. आणि मग अनेक लोक आपल्याकडे येतात आणि आता कांदा असेल, ग्रेप असेल, चिली असेल, लेमन असेल, ड्रमस्टिक असेल, जिंजर असेल, हे लोक ना बरं, नंतर राईस आहे, बनाना आहे, पोमोग्रेनेट आहे, हे सगळेच प्रोडक्ट लोक एक्सपोर्ट करतात. तर आता मग तुमचं आता तुम्ही बघितलं दुबईचं, तर तुम्हाला इतर लोकांशी तुम्ही बोलला असाल, मार्केटमध्ये पण बघितलं असेल, कोणकोणते प्रोडक्ट तुम्हाला तिथे दिसले द्राक्षा व्यतिरिक्त? चिली, हिरवी मिरची दिसली, कांदे दिसले, द्राक्ष तर होतेच, बरोबर, त्यानंतर शेवगा दिसला, ड्रमस्टिक, त्यानंतर लिंब आणि डाळिंब, आणि काही ठिकाणी आलं पण दिसलं आम्हाला छोट्या प्रमाणात. बरं. आता द्राक्ष बघितलं तुम्ही, तर तुमच्या भागातलं होतं, आपलं नाशिकचं द्राक्ष होते, तुम्ही बघितलं असाल. मग काय रेट होता साधारणतः, कसं पॅकिंग होतं? पनेटची पॅकिंग जास्त होती आणि सोनाकासाठी मी तर म्हणेल दुबईचं मार्केट चांगलं मार्केट आहे. बरं. जिथं मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे तिथं लांबच हे चालतं. एक प्रूव्ड गोष्ट आहे सोनाकाच्या मार्केट. बरोबर. सोनाका एक्सपोर्ट व्हायचे चान्सेस आहे दुबईत चांगले खूप जास्ती. बरोबर आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं पॉईंट मला इथे मेन्शन करावं लागेल की दुबई म्हणजे दुबई छोटंसं आहे, पण दुबई एक ट्रेड हब आहे. म्हणजे दुबई हे ट्रेडिंगचं सेंटर आहे, मार्केट आहे. मग तिथं येऊन अनेक 10 देशांच्या 50 देशांचे दरवाजे तिथून ओपन होतात. मग अख्खं GCCला तिथून रोडनं माल जातो. कदाचित सौदी अरेबियातल्या लोकांना भारतातून माल घेणं अवघड वाटतं, पण त्यांना दुबईतून माल घेणं सोपं वाटतं. ते लोक तिथं कॅश घेऊन बसलेले आहेत. मग दुबई असेल, कतार असेल, ओमान असेल, कुवेत असेल, इराण असेल, इराक असेल, हे सगळे लोक दुबईमध्ये बसलेले आहेत आणि कॅश घेऊन बसलेले आहेत. जर आपण आपला माल दुबईत घेऊन जर विकायची व्यवस्था केली आपली, तर आपल्याला 100% पुढच्या ज्या पार्ट आहेत त्या तिथून भेटू शकतात आणि त्यामध्ये 2 रुपये जास्त मिळणार. थॉमसन व्हरायटीच्या बाबतीत आम्हाला एक गोष्ट जाणवली. ही व्हरायटी तिथून रिएक्सपोर्ट होण्यासाठी थॉमसनला तिथं चांगला स्कोप आहे. जर क्वालिटीचं जर काम तुम्ही केलंय बरोबर आणि पॅकिंग स्पेसिफिकेशन तुमची राईट आहे, तर 4.5 किलोसाठी सुद्धा आम्हाला काही व्यापारी तिथं असे भेटले की ते रिएक्सपोर्टसाठी हा माल पॅकेजिंग चांगली चालेल. आता ह्याचं तुम्हाला सांगताल मला की ह्याचं किती आता त्याचं वय आहे, त्याचं स्पेसिफिकेशन काय, त्याचं ब्रिक्स किती आहे, किंवा काय तुम्ही मोजता, कसं मोजता तुम्ही? याचं ही जी साईज आहे ही 16 मिनिमम चालती. हा मला आता 17-18चा दिसतोय आपल्याला. 16 mm म्हणतात. डायमीटर असतो. बरोबर, 16 mm डायमीटर असतो त्या मण्याचा. शुगर लेवल दुबईसाठी जनरली आता रशियासाठी 14 ब्रिक्स चालती, प्रॅक्टिकली 14 ब्रिक्स चालती. पण त्यांना दुबईसाठी गोड माल पाहिजे, बरोबर, त्यांना तो 18 ब्रिक्स बॉटमला आहे आपल्याकडे इथं. ह्याचा आता ब्रिक्स किती मोजलं तुम्ही? 18 ह्याचं आहे का आपल्याकडे लॅब रिपोर्ट सर्टिफिकेट आहे आपल्याकडे? बरोबर, बरं, आपण बघूयात कोलसरमध्ये. तर अशा तऱ्हेनं हे द्राक्षाचं सगळं स्पेसिफिकेशन म्हणजे त्यांनी सांगितलं 16 mm मण्याची साईज मध्ये त्या ग्रेपची साईज डायमीटर असतो आणि त्याचं ब्रिक्स मोजलं जातं. जसं सांगितलं की रशियाला 14 आणि दुबईसाठी गोड लागतो त्यांना माल, तर ते 18 आणि हे ऑलरेडी 18 ब्रिक्स हे घड तुम्हाला दिसत आहेत. त्यातले सिलेक्टेड घड आता हे हार्वेस्टिंग होऊन पॅकिंग केलं जाणार पनेटमध्ये, बाकीचे राहिलेले लोकल मार्केटला जाणार आणि एक्सपोर्टचं माल नंतर कंटेनर लोड केलं जाणार. बरोबर. तर आपण बघूयात आता तुमचं इथे लोकलचं पण आता हार्वेस्टिंग चाललेलं आहे तिथं पॅकिंग, ते सुद्धा आपण बघूयात. आणखी काय गोष्टी बऱ्याच ह्या ग्रेप्समध्ये ज्या शेतकऱ्यांनी किंवा जे निर्यातदार आहेत तुमच्यासारखे अनेक तरुण आहेत, आता तुम्हाला तर मार्ग सापडला, त्याच्या मागं वडिलांचं पाठबळ आहे किंवा त्यांचे अनुभव पण आहे, पण अनेक नवीन लोक पण आमच्याकडे येतात, त्यांना ते लोक सुचत नाही किंवा त्यांचं ते धाडस होत नाही. तर तुमचा ह्या निर्यातीबद्दल आणि लोकल मार्केटबद्दल काय अनुभव आहे? निर्यातीचे पैसे डॉलरच्या एक्सचेंजमध्ये तुम्हाला पैसे साहजिक जास्तच मिळणार आजपर्यंत. आणि दुसरं निर्यातीच्या बाबतीत अनुभव असा की जर शेतकऱ्याला जर स्पेशली निर्यात करायची तर ही शुड बी एबल टू सर्वाइव्ह इन द वे ऑफ फायनान्स. बरोबर. त्यांनी फायनान्स म्हणजे आर्थिक तजवीज त्यांनी चांगली करून ठेवली पाहिजे.
एकरात जो कंटेनर त्याचा माल निघणार आहे 1.5 एकरात, तर त्याच्या हिशोबाने त्यांनी पॅकेजिंग मटेरियलचं एक कंटेनरला साधारण 2.5 ते 3 लाख रुपये जो पॅकिंग मटेरियलचा खर्च आहे, बरोबर आहे, त्याची तजवीज करून थोडीशी कळ काढून हे पैसे निश्चित चांगलेच मिळतात आपल्याला. बरोबर आहे, बरोबर आहे. आता बाकी, आता तुम्ही दुबईबद्दल आपण बोललो, आपण त्या फायनान्स म्हणा, टर्म्स म्हणा, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण बाकी मग तुमच्या परिसरात आता तुमचे गाव आहे, सोबत खेडगाव आहे, दिंडोरी तालुका, इथं पण भरपूर द्राक्षवाले आहेत. तर किती लोक साधारणतः निर्यात करतात? किती पर्सेंटमध्ये निर्यात होते? 99% लोकांचा माल हा एक्सपोर्टलाच जातो. फक्त शेतकऱ्याचं पण एक गोष्ट आहे की त्यांना पुढच्या छाटणीसाठी याच्यासाठी लवकर मोकळं व्हायचं असतं. बरोबर. तर ज्याच्या घरात जास्त माणसं, मी तर हे म्हणेल की घरात माणसं जास्त आहे किंवा तुम्ही तिथं ती मॅनेजमेंट करायला जर शक्य आहे तुम्हाला, तर निश्चित एक्सपोर्ट केलंच पाहिजे. 2 पैसे बाजारभावातले आपण कोणती वस्तू घेतो, तर इथं 200 रुपयाला ती घेतोय, तर 205 रुपयाला काय ना, हे साहजिक मेंटॅलिटी प्रत्येकाला ठेवली पाहिजे. तो ध्यास घेऊन आता तुम्ही 15-20 वर्षापासून एक्सपोर्ट बघताय, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की लोकलपेक्षा कधी पण एक्सपोर्ट मार्केटमध्ये तुम्हाला भाव जास्तच मिळतो. तर हेच एक म्हणजे दॅट्स आउटकम आय वुड से, की अनेक शेतकरी असतात की ते घाबरतात लोकांना, आम्हाला माहित नाही, तुम्ही तुमचं बघा, माल घेऊन जा, आम्हाला पैसे द्या. पण थोडंसं जर तुम्ही स्वतः बाहेर आला, शेतकऱ्यांची ॲटलिस्ट नवीन पिढी जी आहे ह्याने जर बाहेर बघितलं, मार्केट बघितलं, जगामध्ये बघितलं, तर आपले प्रोडक्ट कशी विकायचे हेही कळेल, पण आणखी जगामध्ये कशाची रिक्वायरमेंट हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे कसं की आपल्याकडे थोडीशी मेंटॅलिटी असते, एकानं कांदा केला की त्या सगळीकडे कांदा करतात. ह्या वर्षीचा कांदा 50 रुपये झाला, तर सगळं दुसऱ्या वर्षी सगळा कांदाच होईल आणि त्या परत 5 रुपये होईल भाव. पण आपल्याला हे कळत नाही की कांदा व्यतिरिक्त दुसरे पण पीक असू शकतात की जे केले पाहिजे सगळ्यांनी, किंवा त्याचं प्लॅनिंग करायला लागेल, किती व्हॉल्यूम आहे मार्केटमध्ये काय, किंवा आपण जेव्हा आता लागवड करतो बागेची किंवा द्राक्षाची, तर आधीच लोकांशी भेटून बोलून बाबा काय परिस्थिती आहे, ऑलरेडी कस्टमर मिळू शकतात का, कारण असं सुद्धा प्लॅनिंग होतं. अनेक जे मोठे व्यापारी किंवा इम्पोर्टर आहेत हे ऑलरेडी वर्षभराचं प्लॅनिंग करतात आणि ते ऑलरेडी माल बुक करतात. आता तुम्ही बघितलं की तुम्ही आम्हाला दाखवले ते सगळे फोटोग्राफ्स वगैरे, ते युरोपचे, रशियाचे, इथे सगळे इम्पोर्टर. युरोपची ट्रेंड आहे की बॅकवर्ड इंटिग्रेशन मध्ये त्यांना इफेक्टिव्हनेस पाहिजे. आम्ही पण त्या ट्रेंड पाहूनच आम्ही नवीन क्रिम्सन लावली. बरोबर. ही जी थॉम्सन आहे ही खूप ट्रॅडिशनल व्हरायटी झाली आहे. बरं, आता हिचं थोडंसं कमी होत जाणार. बरोबर आहे ना. आता म्हणजे आणि थॉम्सन जर ग्रो होत असेल तर ती एक तुम्ही जर करत असाल तर ती जानेवारी आणि फेब्रुवारीच्या महिन्यातच आपण फटाफट काढून आणि ती विकली पाहिजे. बरोबर. कारण जानेवारी फेब्रुवारी आम्ही जेव्हापासून बघतोय तर जानेवारी फेब्रुवारी मधल्या ज्या थॉम्सन आहे त्याला अरायवलला खरंच प्रॉब्लेम नाही आहेत. कम्पॅरेटिव्हली इथं थोडेसे जास्त प्रॉब्लेम येत आहेत लेटमध्ये. जानेवारी फेब्रुवारीला अडचण नाही येत आमची. बाकी भाऊ तुम्ही काय सांगताल, तुमचे काय अनुभव आहेत निर्यातीबद्दल? त्याच्यामुळं सगळ्यांना त्याचा फायदाच होतो. शेतकऱ्यांची खूप आर्थिक अडचण असते, त्यांनी जर स्वतः एक्सपोर्ट केलं तर जो व्यापारी जो मधले पैसे कमवतो ती साखळी कमी होऊन आपल्याला नवीन मार्केट कळेल आणि त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने आपण व्हरायटी सुद्धा बदलून त्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे, काम करू शकतो. बरोबर. आणि आता तुम्ही जुने शेतकरी आहात, म्हणजे आता तुम्ही बघितलं की शेती तर करतात तुम्ही, पण तुम्ही शेती पण डेव्हलप केली आहे, ग्रेप्स लावलेत आणि परत नंतर तुम्ही कोल्ड स्टोरेज उभं केलं ना, जमिनी घेऊन तुम्ही नवीन डेव्हलपमेंट केली. तर हे कसं सुचलं तुम्हाला म्हणजे हे सगळं करणं? हे सुरुवातीला ज्यावेळेस लोकल माल आम्ही बनवायचो त्यावेळेस व्यापाऱ्यांकडं पैसे अटकायचे, कोणी कमी पैशाने मागायचे. त्याच्यानंतर मग आम्हीच ठरवलं का हे जर व्यापारी आपल्याकडनं घेऊन स्वतः पाठवतात तर मग आपण पण स्वतः याच्यामध्ये गेलं पाहिजे. त्या हिशोबाने मग आम्ही तशा पद्धतीने कामं केली. बर. मग म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये निर्यात करायचं ठरवलं. मग पहिला कंटेनर तुम्ही कधी निर्यात केला? आम्ही 2002 मध्ये कोल्ड स्टोरेज भाड्याने घेऊन कॅनल बागायतदार संघामधनं पाठवला होता, ओझरमधून. तर त्याचे आम्हाला चांगले पैसे आले. कुठल्या देशात पाठवला होता तो? नेदरलँडला पाठवला होता, युरोपमध्ये. मग त्याचे चांगले पैसे मिळाले. मग हेच आहे की मार्केटमध्ये संधी प्रचंड आहेत आणि नवीन संधी पण आहेत. लोकांना पाहिजे माल, पण आपले लोक तिथपर्यंत पोहोचले पाहिजे, तिथपर्यंत जाऊन माल प्रेझेंट केला पाहिजे, विकला पाहिजे. आणि जे धाडस करतील, ज्यांच्याकडे थोडंसं करेज आहे तेच लोक हे करू शकतात आणि त्यांना ते बेनिफिट्स मिळू शकतात. मग तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव पण आले असतील तुम्हाला? हो, याच्यामध्ये पण चांगले वाईट अनुभव असे आले का काही तिकडचे इम्पोर्टर जे असायचे ते सेल जसा होईल तसं पट्टी द्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये असं प्रॉब्लेम यायचा का ते काय भावाने विकलं जातं हे आपल्याला मधल्या एजंटमुळे समजत नव्हतं, कारण आपण डायरेक्ट पार्टीशी पाठवत नव्हतो. जे मधले ते नंतर जूनमध्ये समजा साधारण एंड होतं त्यावेळेस सगळ्या सेल नोट ते आपल्याला द्यायचे. त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं का आपणच स्वतः तिथं जाऊन त्यांच्याशी स्वतःच बोलून आणि मग आम्ही
डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला आणि डायरेक्टच पॅकिंग केली सगळे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. डायरेक्ट बाहेर शोधून तुम्ही मग स्वतः डायरेक्ट आम्ही ग्लोबल गॅप पासून सगळ्या गोष्टी करत गेलो, त्यांच्या जसं जसं पाहिजे तसं आम्ही केलं. बरं, म्हणजे आता मग आपले फार्म्स हे ग्लोबल गॅप सर्टिफाईड पण आहेत? हो, सर्टिफाईड. ही एक मोठी गोष्ट आहे. आता टेस्कोसाठी सुद्धा सर्टिफाईड केलेले. वा, खूप मोठी गोष्ट ही, म्हणजे ग्लोबल गॅप आपल्या शेतकऱ्यांना समजतंय, इम्प्लिमेंट पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे हे फार्म ग्लोबल गॅप सर्टिफाईड आहे. आणि टेस्को जे UKचं सगळ्यात मोठं सुपर मार्केट आहे, असे मोठं सुपर मार्केट हे त्यांचं सर्टिफाईड आहे, म्हणजे त्यांचं प्रोडक्ट तिथे सर्टिफाईड आहेत, फार्म सर्टिफाईड आहे, म्हणजे विच इज अ व्हेरी बिग अचिव्हमेंट. तर हेच आपल्या सगळ्यांसाठी उदाहरण आहे की बाबा की एक आपण बघतो इथून छोट्याशा गावातून पण शेतकरी एवढी प्रगती करू शकतो. तर बाकीचे जे महाराष्ट्रातले भारतातले जे लोक पाहत असतील त्यांनासुद्धा ही संधी घेता आली पाहिजे. त्यांनी पण आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या प्रोडक्टमध्ये आपलं काम पुढचं जागतिक लेवलला करणं अत्यंत आवश्यक आहे. हे सगळं स्टँडर्ड समजून घेऊन ग्लोबल गॅप काय आहे, नॅचरल ऑर्गॅनिक रेसिड्यू फ्री काय आहे, हीच पुढची दिशा असणार आहे जगाची, आहे ना. आज तर आपण युरोपमध्ये बघतो खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत तुमचे रेसिड्यूचे, बाकीचे. आता दुबईला करेक्ट, आता दुबईला तर आता पाहिजे तो माल जातोय, पण त्या दुबई म्हणू शकतो की आम्हाला रेसिड्यू फ्री पाहिजे, मग तेव्हा खूप अडचण आपली येऊ शकते. म्हणजे पण मग त्याच्या आधीपासूनच आता प्रॅक्टिस अंगवळणी पडल्यामुळे सगळं रेसिड्यू फ्रीच आपण देतो आज. बरोबर, लोकलला सुद्धा तोच माल विकला जातो. बरं. मग ही आपली बघतो की आपण द्राक्षाच्या शेतकऱ्यांची यशोगाथा आहे. अशा अनेक यशोगाथा ह्या नाशिकमध्ये आहेतच आहे. पण आम्हाला अभिमान आहे की भाऊंनी आणि सुशीलजींनी आपल्याबरोबर काम करून फेडरेशनबरोबर हा आता दुबईचं मार्केट ओपन करण्याचा आणि दुबईमधून मग बाकीच्या गल्फ कंट्रीमध्ये सुद्धा एक्सपान्शन किंवा नवीन कस्टमर शोधण्याचं काम आम्ही करणार आहोत. तर आता आपण बघूयात की हार्वेस्टिंग आणि बाकी पॅकिंग वगैरे कसं होतं ते आपण थोडंसं बघूयात. काय काय करता तुम्ही, किती खर्च येतो म्हणजे फर्टिलायझर? म्हणजे फर्टिलायझर जवळजवळ 70-80 हजारापर्यंत फर्टिलायझरचा खर्च आहे. बरं. 1.5 लाख रुपये पेस्टिसाइड्स आहे, बाकीचे लेबर कॉस्ट 1 लाखापर्यंत सगळं काही. 2.5 लाख रुपयेत एक वर्ष सहज निघून जातं आमचं. 1 वर्ष सहज लागतंच मध्ये. 2.5-3 लाख रुपयापर्यंत खर्च. आणि मग उत्पादन वगैरे कसं होतं तुमचं, कसं साधारणतः यील्ड? आणि एकरी मिनिमम आम्ही 4 लाख रुपये 5 लाख रुपयापर्यंत एक्सपेक्ट करतो. कारण आजची महागाई आणि ते गोष्टी जर धरल्या तर वी हॅव टू बी फिजिबल की 2.5 लाख रुपये एकरी मार्जिन शिल्लक राहील. बरं, मग ते चांगलं आहे ना, म्हणजे बाकी पिकांपेक्षा पण आपण बघतो तर हे चांगलंच आहे, म्हणजे एवढे ॲव्हरेज तर तुम्हाला निघतं. बरं. आणि आता कलर व्हरायटी जर असली तर कलर व्हरायटीत मी म्हणतो निश्चित जास्तच पैसे. कलरमध्ये कुठल्या व्हरायटी जास्त चालतात? ब्लॅक सीडलेस आहे, शरद सीडलेस आहे. तुम्हाला एक्सपोर्टसाठीच पाहिजे तर शरद सीडलेस आहे. बरं. डोमेस्टिक मार्केटमध्ये पटकन पैसे पाहिजे असतील तर जम्बो सीडलेस आहे ब्लॅकमध्ये. की आता ग्रेप्सचं हार्वेस्टिंग झालं आहे आता, आणि आता माल आपल्या या कोल्ड स्टोरेजमध्ये आपण आलेलो आहोत. शेटे साहेबांचंच हे कोल्ड स्टोरेज आहे स्वतःचं, म्हणजे शेतकरी असूनही त्यांनी जमीन घेऊन तिथे हे सगळं कोल्ड स्टोरेज, पॅकिंग हाऊस आणि कोल्ड स्टोरेज उभं केलेलं आहे. याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर सुनीलजी मला सांगा की आता हे काय कसं फॅसिलिटी आहे, काय काय सुविधा इथे आहेत? हे इथं हा रिसिव्हिंग रूम आहे. रिसिव्हिंग रूम. बरं. इथं आपण उभं आहे, हा रिसिव्हिंग रूम आहे. बरं. या आमच्या पॉलिसीज ज्या आहेत मागे, त्या पॉलिसीजप्रमाणे आम्ही सगळं काम करतो. बरं. आणि पॅक हाऊसमध्ये हायजिनिटी मेंटेन करण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. बरं. आणि मग इथून सगळं रिसिव्हिंग सगळं माल इथून आणला होतो. बरं. इथून हा होल्डिंग रूम. बरं. हा होल्डिंग रूम आहे. बरं. हा होल्डिंग रूममध्ये माल जो फील्डवरून माल येतो त्याचं टेम्परेचर जास्त असतं, ते टेम्परेचर कमी करण्यासाठी इथे होल्डिंग रूममध्ये त्याला टेम्परेचर त्याचं कमी केलं जातं. आणि नंतर आपण पुढे दाखवतो मी थोडं पॅकिंग. ह्या क्रेट्समध्ये तो माल फील्डवरून हार्वेस्ट केला जातो. क्रेट फील्डचे आता तुम्ही स्वतः इथे घेऊन ठेवलेले? हो. बरं. हा पॅकिंग हाऊस आहे आपलं. बरं. पॅक हाऊस. बरं. इथं सगळा माल ग्रेड केला जातो. बरं. आणि तो ह्याप्रमाणे पाऊचमध्ये भरला जातो. बरं. द्राक्ष. मग ह्याप्रमाणे पाऊच आपण भरलेले आहेत ना, म्हणजे हा तोच माल आहे की जो आपण फील्डवरनं बघितला त्याच भागातला हा माल आहे. सीडलेस ग्रेप्स. आता हा कुठल्या कंट्रीसाठी? आता तुम्ही दुबईसाठी जे आपण बघतो आता कंटेनर आज जे स्टफिंग होणार आहे, लोडिंग, यासाठी आता मालचं पॅकिंग इथं सुरू आहे, है ना. या तऱ्हेनं माल प्रत्येक ह्याच्यामध्ये मोजून ठेवला जातो, प्रत्येक बॅग पाऊचमध्ये. बरं. तुम्ही बघता अशा तऱ्हेनं सगळे पाऊचेस रेडी झालेले आहेत, आणि आता मग हे आता बॉक्समध्ये पॅक केले जातील. इथे बघता तर हा सगळं आता पॅकिंग, ग्रेडिंग आणि सॉर्टिंग करण्यासाठी हा एरिया आहे. इथे सगळं पॅकिंग चाललेलं आहे प्रॉपरली. आणि इथे तुम्ही त्यांच्या कोल्ड स्टोरेजचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा फ्लोचार्ट आहे कसं काम केलं जातं याबद्दल इथे
प्री-कूलिंग फॅसिलिटीज. ही आता प्री-कूलिंग फॅसिलिटी आहे ना. प्री-कूलिंग फॅसिलिटी हे एक चेंबर असतं. कुठलंही ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला ते हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचं टेम्परेचर ग्रॅज्युअली हळूहळू ते रूम टेम्परेचर आणलं जातं. त्यानंतर ते पहिल्यांदा प्री-कूलिंग केलं जातं. प्री-कूलिंगमध्ये त्याची होमोजिनियसली त्याचं आतलं आणि बाहेरचं टेम्परेचर एक येण्यासाठी ते कमी केलं जातं टेम्परेचर. आणि मग याच्यानंतर एका डिझायर्ड टेम्परेचरपर्यंत जर टेम्परेचर जेव्हा येतं त्या प्रोडक्टचं मग ते कोल्ड रूममध्ये शिफ्ट केलं जातं. ही ते प्री-कूलिंग चेंबर आहे. आपण बघतो की आता हा सगळा माल जो आपण ग्रेपचा हार्वेस्टिंग करून आणला तो ग्रेडिंग पॅकिंग करून सॉर्टिंग करून पाउचेसमध्ये पॅक केला आणि हे सगळे बॉक्सेस आपण रेडी करून ठेवले. तर आपण बघितलं पुन्हा एकदा बॉक्स बघूयात आपण दुबईसाठीचा. हा दुबईसाठीचा बॉक्स पॅक केलेला आहे. 4.5 किलो याचं वेट आहे ना. हा ग्रेप गार्ड पेपर आहे, ग्रेप गार्ड. त्यानंतर आहे बटर पेपर आहे आणि हे सगळे पाउचेस आहेत. तर बघता एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आपण इथे पॅकिंग करून ठेवलेला आहे. जो आपण फार्मवरती बघितला तो प्रॉपरली हार्वेस्टिंग करून. आता हे कंटेनर आजच लोडिंग होणार आहे दुबईसाठी. आता या कोल्ड स्टोरेजमध्ये आपण साधारणतः 0 डिग्री सेंटीग्रेडला आपण इथे हा माल ठेवलेला आहे प्री-कूलिंग करून. आणि कंटेनरला पण आपण आता लोडिंग करून हा 4 दिवसांनी 5 दिवसामध्ये दुबईला जाईल. आता बॉक्सेस आपण आता करून ठेवले 3,500 बॉक्सेस आपले ऑलरेडी झालेले आहेत पॅक. थोडेफार राहिलेले आहेत 100-150. त्याचं काम चालू आहे. ते झालं की कंटेनरचं स्टफिंग सुरू होईल. आता हे जे कोल्ड स्टोरेज आहे हे सगळं कसं केलं आहे? अपेडा अप्रूव्ड आहे? कसं आहे? अपेडा अप्रूव्ड. बरं. आता हे जे तुम्ही जेव्हा आता एक्सपोर्ट करता तर तुमच्याकडे आता FSP म्हणजे फॅक्टरी स्टफिंग परमिशन असेल. हो बरोबर. मग तुम्ही सगळे कंटेनर इथेच बोलवता इथेच आणि तुम्ही सेल करून सगळं पाठवून देता. म्हणजे तुमचं कस्टमर आणि क्लिअरन्स कुठे होतो तुमचा? जानेवारी ICDला होतो. किंवा फॅक्टरी स्टफिंग जर केस असली तर मग तो डायरेक्टच जातो. JNPTला डायरेक्ट जाऊ शकतो. म्हणजे हे एक सोपं काम आहे की ज्या लोकांचं ग्रेपचं मोठं काम आहे किंवा कुठलं एक्सपोर्टचं मोठं काम आहे ते शक्यतो त्यांच्या फॅसिलिटीज उभे करतात. त्यांना फॅक्टरी स्टफिंग परमिशन घेतात. इथे कंटेनर येतो फॅसिलिटीचं. आपण बघितलं की बाहेर पण एक कंटेनर उभा आहे. त्याचं आता लोडिंग स्टफिंग सुरू होईल. पॅकिंग करून डायरेक्ट एक तर ICD जानेवारीला त्याचं क्लिअरन्स होईल किंवा तो JNPTला डायरेक्ट मुंबईलाही जाऊ शकतो. तिथेही क्लिअरन्स त्याचा ऑन व्हीलसुद्धा होऊ शकतं. तर आपण बघतो की ऑलरेडी कंटेनर पण इथे आलेला आहे. तर आपल्याला त्याबद्दल पण माहिती आपण सुशीलजींना विचारू. कुठल्या टाईपचा कंटेनर आहे, काय साईजचा हे पण आपण 40 फीट रेफर कंटेनर आहे. याच्यात 0 डिग्रीला टेम्परेचर त्यांनी सेट केलं आहे. बरं. आणि तो कंटेनर हा कंटेनरचा अरायवल 4 दिवसातच आहे. आणि आजच्या आजच आम्ही तो कंटेनर यार्डात पोहोचून बरोबर जबाबदारीने तो कंटेनर स्टफ करतो. बरोबर. आता आपण बघतोय की आपण खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक इथे उभे आहोत. इथे कंटेनर ह्यांच्या कोल्ड स्टोरेजवरती आलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे कोल्ड स्टोरेज आहे. इथेच आमचं सॉर्टिंग आणि पॅकिंग सगळं करून कोल्ड रूममध्ये आपण माल ठेवलेला आहे. सगळा कार्गो आपला रेडी आहे, बॉक्सेस वगैरे. थोड्या वेळातच कंटेनरचं स्टफिंग सुरू होऊन हा कंटेनर लोड केला जाईल. हा कंटेनर आपण मुंबईतनं इथे आपण आपल्या फॅक्टरीच्या किंवा आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये आपण आणू शकतो. तर आता मग तुमच्याकडे फॅक्टरी स्टफिंग परमिशन पण आहे ना? बरोबर. त्यांनी काय फायदा होतो बरं? त्यांनी कंटेनर जो इथून जाणार तो ICDला उभा राहणार. कंटेनरचे ड्रायव्हर एवढे क्लिअर नसतात की ते कंटेनर तिथं उभा राहतो, तो उघडला जातो परत. ते सगळे कॉन्सिक्वेन्सेस त्यांनी क्वालिटीला ग्रेप्स इज हायली पेरिशेबल, त्याच्यामुळे त्याला क्वालिटीला फरक न पाडून देण्यासाठी ही गोष्ट केली पाहिजे. आणि 2 पैसे तुमचे वाचतात. पण स्टफिंग चार्जेस वगैरे तिथले ICDचे पैसे कमी होऊन जातात आणि टाईम कमी वेळेत तो कंटेनर तिथं यार्डापर्यंत पोहोचतो. बरोबर. मग आता इथे म्हणजे फॅक्टरी स्टफिंगमध्ये इथे जर सील लावलं, इथंच त्यांच्याकडे परमिशन आहे, तो कंटेनर डायरेक्ट मुंबईला तुमच्या JNPTला CFSला जाऊन डायरेक्ट क्लिअरन्स होऊन तो पुढे जातो. म्हणजे ICDला ते उभं राहा, परत कंटेनर ओपन करा, परत चेकिंग करा, क्लिअरन्स करा, हा सगळा खर्च वेळ वाचतो. आणि ग्रेप बघतो आपण खूप सेन्सिटिव्ह प्रोडक्ट आहे, तर त्यासाठी रिस्क नाही घेत सहसा एक्सपोर्टर्स. म्हणून ते FSP वापरून लवकरात लवकर कंटेनर कसं पोर्टपर्यंत पोहोचवता येईल हे पाहतात. आतापर्यंत तुम्हाला कधी असे अनुभव आले का? अनेक लोकांच्या डोक्यात भीती असते बाबा की नाही आपले प्रोडक्ट एवढे, आता ग्रेप एवढं सेन्सिटिव्ह, मग इतक्या लांब कसं जाणार, बरंच खराब होतो माल, रिजेक्ट होतो माल. अशा अनेक अफवा म्हणा किंवा चांगले वाईट अनुभव पण लोकांचे असतात. पण वाईट अनुभवांची जास्त चर्चा होत असते मार्केटमध्ये. तर तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का? असं काही होतं? 100% तुम्ही बाहेरच्या जे स्पेक्स दिले बाहेरनी, त्या बाहेरच्या स्पेक्स प्रमाणे जर काम केलं तर डेफिनेटली तुम्हाला अडचण येऊच शकत नाही. बरं. आणि काही पॅरामीटर्स आहेत प्री-कूलिंग करताना सुद्धा, काही गोष्टी टेक्निकल थिंग्स आर देअर
की तुम्ही पडदा व्यवस्थित लावा, बेरी टेम्परेचर व्यवस्थित घ्या, सगळं मेंटेन करा. त्या गोष्टींमध्ये जर तुम्ही पॅरामीटर जर पाळले बाहेरचे तर काही अडचण येत नाही. बरं. माल खराब होऊ शकतो. तुम्ही पावसाच्या आधी पाऊस झाला, इमिजिएटली हार्वेस्टिंग केली, काही क्रॅकिंग असलं, तुमचे लेबर अकुशल असले, त्या केसमध्ये 100% तुम्हाला प्रॉब्लेम येणार. पण मग ही गोष्ट म्हणजे मालाचा प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम येणार, पण जे कंटेनरमुळे काही प्रॉब्लेम आला कधी तुम्हाला? नाही, कंटेनरमुळे नाही कधी प्रॉब्लेम. बरोबर. तर 15 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून हे एक्सपोर्ट करतात, निर्यात करतात. युरोपला केलं, नेदरलँडला केलं, रशियाला केलं, आता दुबईला करतात. त्यांना कधी कंटेनरमुळे माल खराब झाला असं अनुभव आला नाही. काय सांगतात ते की जर माल ऑलरेडी जर हार्वेस्टिंग बाकी गोष्टी त्याच्या क्वालिटीमध्ये काही इश्यू असतील तर तो प्रोडक्ट खराब होऊ शकतो. कंटेनरचा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण ह्या कंटेनरची क्षमता असते -30 to 60 डिग्रीपर्यंत तो त्याचा व्यवस्थित माल होल्ड करतो. शेल्फ लाईफ त्याचं राहतं. इथून बघतो आपण अमेरिकेला सुद्धा फ्रोझन प्रोडक्ट जातात आणि ते व्यवस्थित जातात. त्यामुळं कंटेनरमध्ये पाठवताना माल खराब होतो असं काही शक्यता फारच कमी आहे. आणि त्यासाठी पण काही इन्शुरन्सेस वगैरे असतात. तर तुम्हाला असं काही अनुभव आले का बाबा आता लोक इन्शुरन्सेस घेतात, मग आता क्रेडिट इन्शुरन्स असेल किंवा कार्गो इन्शुरन्स असेल सपोज, तर तुम्ही कुठल्या प्रकारची इन्शुरन्सेस घेता? मर्क्सची एक व्हॅल्यू प्रोडक्ट म्हणून एक पॉलिसी आहे. तिला म्हणजे BL वर जो ट्रान्झिट टाइम त्यांनी डिक्लेअर केलेला असतो त्या ट्रान्झिट टाइमपेक्षा 1 दिवस जरी लेट झाला तर त्यांनी 36,000 USD पर्यंत कव्हरेज देता येते रिसेंटली. त्यानंतर ECGCचं एक क्रेडिट फॅसिलिटी तिथं आपण घेतोच. जिथं फिक्स रेट आहे तिथं ECGC मिळतंय तुम्हाला. 2 गोष्टी ठीक आहे. तर हे पण महत्त्वाचं आहे की अनेक लोक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्याला सगळं माहिती आहे, काही होत नाही, आम्ही अनेक दिवसापासून काम करतो आहे, आता हे पण बघतो 15-20 वर्षापासून काम करतात, पण दे टेक इन्शुरन्सेस फॉर एव्हरी कन्साइनमेंट. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. वी डोंट हॅव टू टेक एनी रिस्क. एव्हरी न्यू शिपमेंट इज अ न्यू बिझनेस ऑर न्यू कन्साइनमेंट. तर ते तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तुमचं पहिलं कन्साइनमेंट होतं. त्यामुळं आपल्याला प्रत्येक बिझनेसची प्रत्येक गोष्ट ही इन्शुरन्स कवर करून, रिस्क कवर करूनच केली पाहिजे. तेही ते करतात. बरं, आणखी काय बाकी? तर आता इथून तुम्ही मग इथून कंटेनर लोड केला, इथं सील लावलं, त्यानंतर तुम्ही पुढं काय करता? मग काय कंटेनर इथं येण्याच्या आधीच इनवॉइस देतो. इनवॉइस त्याचा फायटो कंटेनर आता याचा फायटो निघून गेलेला आहे आमचं, म्हणजे फायटो काढलेला आहे. फायटो मिळाल्याशिवाय आम्ही कंटेनर कधी स्टॉप करत नाही. दुसरी गोष्ट की BL सीवे BL प्रत्येक एक्सपोर्टरनी करावी, कारण सीवे BL ला एक थोडा कन्व्हिनियन्स जास्त असतो. सीवे BL इज अ टाईप की तुम्ही बाहेरला तो कंटेनर फटाक देऊ शकता. मग त्यांना ते बेसिकली कंटेनर तो डायरेक्टली दिला जातो, म्हणजे त्यांचा क्लिअरन्समध्ये बाकी गोष्टीमध्ये वेळ जात नाही त्यांचा. हो ना. बरं, मग तुम्ही हे क्लिअरन्स करणार, CAT तुम्हाला BL देणार, मग तुम्ही डॉक्युमेंट्स बाहेरला कसे पाठवता? DHLची एक स्कीम आहे नाशिकमध्ये द्राक्षासाठी. की तिला 30% द्राक्षासाठी, स्पेशली ज्या द्राक्षाचे डॉक्युमेंट्स आहे त्या डॉक्युमेंटसाठी वर्ल्ड वाईड कोणत्याही बाहेरला ते पेपर पाठवण्यासाठी 30% डिस्काउंट फॅसिलिटी त्यांची DHLची नाशिकमध्ये ग्रेपेज नावाची स्कीम आहे. त्याही स्कीमचा शेतकऱ्यांनी, एक्सपोर्टरनी फायदा घेतात ते लोक. मग डॉक्युमेंट बाहेरला मिळतात, मग ते पुढचा क्लिअरन्स होतं, काय असेल तर तुमचे पेमेंट्स वगैरे देतात ते. बरं, ठीक आहे. तर अशा तऱ्हेने बघतोय आपण की ही शिपमेंट लवकरात आज कंटेनर स्टफिंग होऊन दुबईकडे जाणार आहे. थँक्यू.